तुमच्या लहानपणी म्हणजे हा सगळ्या विद्यार्थी दशा होती, तेव्हा प्रसारमाध्यम म्हणजे रेडिओ असेल किंवा वाचन असेल, वाचनालय असेल, वर्तमानपत्र असेल, याची काय स्थिती होती? त्यावेळेला वर्तमानपत्र फार मोजकी होती. एक वर्तमानपत्र म्हणजे माझ्या घरी टिळकांचा केसरी असला पाहिजे अशा म्हणणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती. आणि त्यामुळं केसरी सरसकट मानणाऱ्या लोकांना त्यावेळच्या काळामध्ये जी होती होतं घेणं, कुठलंही वृत्तपत्र घेणं परवडत नव्हतं किंवा वृत्तपत्र घरात वाचायचं असतं विकत घेऊन अशी त्यावेळची मानसिकता नव्हती. जो कोण घेत असेल शेजारी त्याच्या घरी जाऊन दारावर पायरीपासून वाचणे. हायस्कूलमध्ये वगैरे येत होतं तुमच्या? हायस्कूलमध्ये आली तर ते मास्तरांमध्ये 1-2 असायचे, जास्त असत नव्हते. म्हणजे ते वाचन सामुदायिक वगैरे नाही, होत होतं? मग आम्ही बरेचसे विद्यार्थी हां. ह्याला जात होतो वाचनालयाला. हां. त्यावेळेला ऐन वेळा वाचनालयाला गेलो तर 1 पैसा घेतो सामुदायिक. 1 पैसा द्यायचा. पेपर त्या बाहेरचं मैदान होतं, बाहेर मैदानात येऊन बसायचं, सामुदायिक वाचन करायचं जायचं. विशेषतः हे आमचं वाचन त्यावेळेला जे वाढलं त्यावेळेला युद्धस्य कथा म्हणून केसरीमधनं आठवड्यातनं 2 वेळा एक पान संबंध दुसऱ्या महायुद्धाच्या हिटलरच्या महायुद्धाच्या कथा यायच्या, त्या आम्ही फार चांगल्या ह्यानं वाचत होतो. आणि त्या वाचत असताना 2 गोष्टी आम्हाला हे विशेष वाटायच्या की हिटलर विजयी झाला पाहिजे असं वाटायचं. आणि हिटलर विजयी झाला तर काय होईल, तर इंग्रज पराभव होतील आणि आपला देश स्वतंत्र होईल, म्हणून हिटलर विजयी झाला पाहिजे. अशातनं युद्धाची कथा आम्ही फार चांगल्या वाचत होतो. ज्ञानप्रकाश त्यावेळा सांगलीचेच आचार्य विप्र लिमये म्हणून होते, ते संपादक होते. पण ते नेमस्थ विचारात असं ओळखलं जातं. जहाल आणि मवाळ असे त्यातलं ते होतं. आणखीन शिवरामपंतांचं काळ जे होतं, मामादातेंचं काळ आणि शिवरामपंतांचं त्रिकाळ, ही 2 होतं. अशी तलवारची धारसारखी ती चालत होती. पण ती अशी कुठेतरी विशेषतः वर्तमानपत्र घेणारे हॉटेल त्यावर जास्त होते. तर 1 कप चहा घ्यायचा म्हणजे ते काय मला लागलं आणि एक कुठला पेपर घेऊन बाहेर वाचत बसायचं. रेडिओची काय अवस्था होती? रेडिओ तेव्हा नुकते यायला लागले होते, पुढचं काहीच गोष्टी नव्हत्या. पण तो रेडिओ ज्याचा घरी आहे, ग्रामोफोन आणि रेडिओ 2 गोष्टी त्यावेळेला होत्या. ग्रामोफोन मागं पडत होते आणि रेडिओ येत होता, असा तो आमचा कालखंड होता. पण ज्यांच्या घरी रेडिओ आहे त्यांच्या घरी मग बरेच वेळा ते असं असायचं की आत त्यांनी मोठं असायचं आणि दाराबाहेर उभारून बातम्या ऐकायच्या. असं दाराबाहेर झुंड असली की बातम्या काय ते महत्त्वाच्या अजून लोक बाहेर जाऊन उभारतात असं ऐकायचं. पण घरोघरी रेडिओ असला पाहिजे, माझ्या बातम्या मी ऐकल्या पाहिजेत अशी स्थिती त्यावेळेला नव्हती. कॉमेंट्री वगैरे वगैरे असायचे? कॉमेंट्री जे होतं ते आम्ही फक्त आम्हाला माधवराव आठवले इथं आहेत, त्यांनी सिटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सोय केली होती. त्यांनी तिथं आपलं सिटी हायस्कूलचे अध्यक्ष होते, सिटी हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष होते. आणि त्यांचं त्या वाड्यामध्ये जो मधलं आतलं मैदान होतं, तिथे त्या मैदानामध्ये टेबलवर अंठून तो रेडिओ लावायचे आणि ह्याच्या ज्या मॅचेस चालायच्या क्रिकेटच्या, त्या मॅचेसची कॉमेंट्री ऐकायला सिटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मोफत तिथं असायचं. पाण्याचं एक तांब्यावरून ठेवायचं. पण ती सोय त्यांनी सिटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकरता केली असायची. त्या काळात क्रिकेट हे आजच्यासारखं इतकं फोफावलं नसणार, पण देशी खेळ त्यावेळेला जरी भोपाळलं नसलं तरी त्यावेळेला जातवार हे होत्या, तुमच्या संघ होते, हिंदूंचा संघ, पाचशांचा संघ, मुसलमानांचा संघ, आणि त्याला ते इंग्रजी नाव 5 धर्माच्या लोकांचे मॅचेस, पेंटॅंग्युलर असं त्यावेळेचं नाव होतं. पंचाकृती असं ते. आणि त्यामुळं हिंदू लोकांची मॅच जिंकली पाहिजे ह्याची पोटतिडीक असायची. आणि त्यामुळे ते मॅच, आणि सहसा एखादं वर्ष मागपुढं झालं असलं तरी बहुतेक सगळ्या मॅचेस हिंदू, विनू मनकड आमचे त्यावेळचे सगळे मोठे खेळाडू होते, CK नायडू, CS नायडू, विनू मनकड, ह्यामुळे बहुतेक सगळ्या मॅचेस हिंदू लोकांच्या जिंकायच्या. त्यामुळे पेंटॅंग्युलर मॅच ऐकणे हे त्यावेळचं एक वेळ होतं आणि ते आम्हाला त्या माधव आठवण्यांच्या अंगणात ऐकायला मिळायचं. कॉमेंटेटर कोण असायचे? काय तसं काय नाव दिले नाही त्यातलं, पण म्हणजे तो तसा काळ सगळा मजेचा होता, आनंदाचा होता. चित्रपट, नाटक असं काय त्या काळात असायचं? नाटकं उतरता काळा होता त्यावेळेला. आम्ही एक बघितलं होतं, पण बालगंधर्व उतरत्या वेळेला आले होते. आणि बालगंधर्वानंतर इतकी सरस कोण नंतर नट फारसे आले नाहीत पुढं, कारण ते बालगंधर्व बरोबरचे कॉम्पिटिशन करणार होते ते सगळेच उतरता वेळेला आले होते. दीनानाथ मंगेशकर होते, ते होते, किर्लोस्कर कंपनी होते, देवल,
देव हे नाटक लिहायचे. लिहिणारे होते खाडीलकर. देव मग तसे मग हे खाडीकर इथे लिहिणारे होते, देवलही होते. पण तो वेगळा भाग होता. चित्रपटमध्ये त्याला नुकताच सुरुवात झाली ते. आणि चित्रपट पाहणे हे त्यावेळामध्ये, आणि एक गोष्ट फार चांगली होती त्यावेळा सिनेमाचं थिएटर नसता पीठ असायचं, म्हणजे जमिनी मांडीवर बघायला बसणं. त्याला तिकीट 2 पैसे असायचं. त्या पीठातला आणखी एक वर कट्टा करून थोडा उंचावरनं बघायचं झालं की त्याला 3 पैसे असायचं. आणि मागं बाकडी असायची आणि त्या बाकडीवर तिकीट 4 आणे असायचं. अशा ह्याच्यामध्ये सिनेमे त्यावेळा पण फार चांगले निघाले. विशेषतः धर्मात्मा हा ह्याच्यावरचा चित्रपट, एकनाथांच्यावरचा, तुकाराम, ज्ञानेश्वर, हेही जे निघाले. आणखीन पुढचे बोल ऐका हो ऐका, हे त्यावेळा जे फार गाजलेला होता तो चित्रपट अतिशय फार चांगला होता. आणि त्यामुळं असे अनेक चित्रपट आम्ही पाहणे. आणि मला वाटतं त्या काळात भालजी पेंढारकर, व्ही शांताराम, हो, ते सगळे होते. आणि त्यांचे ऐतिहासिक चित्रपट भालजींचे फार गाजले, ते आम्ही सगळे पाहत होतो. झनक आहे, तुम्हाला जे म्हटलं होतं, शांतारामचा झनक आहे, झनक पाहायला पाहिजे, हा चित्रपट त्या काळामध्ये फार गाजला होता. आणि त्याच्यामध्ये गोपीकृष्ण, आणखीन संध्या, ती नटी. गोपीकृष्ण हा त्यावेळचा नृत्यातला राजा होता, इतक्या तयारीचा होता. आणि त्या दोघांचे नृत्यातली स्पर्धा, जुगलबंदी, ही सगळी त्या संबंध चित्रपट पसरलेली होती. आणि शेवटच्या चित्रपटात मी तुम्हाला जे म्हटलं, तो संस्कृत श्लोक जो आहे, म्हणजे रावणानं शिवस्तुती केली आहे, त्या रावणाच्या शिवस्तुतीतला पहिला संस्कृत श्लोक पूर्णपणे केशवराव दातेंनी आपल्या ठसठशीत आवाजात म्हटला. आणि त्या प्रत्येक ठोक्याला, प्रत्येक शब्दाच्या उच्चाराला एक एक ठोका दोघांच्या पायाचा आहे, गोपीकृष्णाचा आणि संध्यांचा. इतकं बहारदार नृत्य आहे. तो श्लोक पाठ पाहण्याकरता मी जवळजवळ 10 वेळा झनकच्या पहिला सिनेमा पाहिला. तो श्लोक 10 वेळा पाहिला होता. 10 वेळा पाहिला आणि तो श्लोक मी पाठ केला. तो रावणाच्या श्रुतीतला पहिला श्लोक असा आहे: जटाकटाह संभ्रमे भ्रमन्निलीप निर्झरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 ज्वलल्ललाल पट्ट पावके किशोरचंद्रशेखरे रती प्रतिक्षणम मम. अरे वा, त्या काळातला पाठ केलेला श्लोक आजही तुमच्या मुखोद्गत आहे. खरंच कौतुकाचा हा सगळा विषय आहे. तुम्ही सिनेमे बघत होता, लहान मोठ्या नोकऱ्या करत होता, आणि सांगलीत तुम्ही शिक्षणही चालू होतं. ह्या नोकऱ्यांचं स्वरूप काय होतं सांगलीत तुम्ही सुरू केलेलं? नाही, आधी नोकऱ्या मी त्या शाळेत असताना नोकऱ्या कुठल्या नाही केल्या, केल्या. पण त्यावेळा चरित्रार्थ मला हे होतं. नंतर तरी मी वाडी सोडून इथं आलो असलो तरी माझ्या आईला माझ्या बाकीच्या 4 भावंडांना सुखानं जगता येत नव्हतं. कारण वडील गेल्यानंतर आमचे चुलते कडकपणे नीट वागून देत नव्हत्या, का पोटापाण्याचे कपड्याला त्याचे होत नव्हते. म्हणून मग मी माझ्या शिक्षणाबरोबर सुद्धा मला भिक्षुकी वाढीत शिकलो, कारण भिक्षुक येत होती. भिक्षुक व्यवसाय करत होतो. कुठल्या वाढप्याच्या हाताखाली, आच्या हाताखाली वाढपी होऊन पाहिजे असेल वाढपी होऊन जात होतं. आणि की नंतरच्या काळामध्ये मी पेपर वाटणे हाही उद्योग केला. पेपरची जी बाळगगन मी काही केली, असा सगळा उद्योग केला. 28 साली इथं आल्यानंतर मात्र मी 2 नोकऱ्या केल्या. 46 आणि 28 2 वर्ष मी सांगलीतनं माझ्या थोड्या बहिणीचा नवरा वारला आणि तिच्या घरी कोण नाही, म्हणून आईनं सांगितलं आपण सर्वजण वाडीत चुलते राहून देत नाही आहेत, आपण सर्वजण कोल्हापूरला राहूया. म्हणून कोल्हापूरला गेलो, तिथं राहिलो. 28 साली गांधी हत्या झाली. मी आणि माझा धाकू कुठल्यातरी 2 आडत दुकानातून, 2 वेगळ्या दुकानातून दिवाणजी म्हणून नोकऱ्या करत होतो. काय आकडेवारी काय मोडायची, आकडेवारी, हिशोब लिहायचा, हिशोब लिहिण्यावर. पण ते गांधी हत्या झालेल्या दुसरीच्या आम्ही 2 जण आपापल्याकडे नोकरीला गेलो. आणि त्याने आम्हाला सांगितलं की आजपासून बामणाची नोकरी बंद, बाहेर व्हा आमच्याकडं. म्हणून मग मी सांगलीला आलो. सांगली आल्यानंतर त्यावेळा सांगली संस्थांकडं रेशनिंग दुकानं होती. संस्थान चालू होतं रेशन दुकानं. त्या सांगली संस्थान रेशन दुकानामध्ये मला नोकरी लागली. ती नोकरी मी केली. पण 48 संघ बंदी उठवा म्हणून सत्याग्रह केला, त्यामुळे ती नोकरी गेली. आणि ती नोकरी गेल्यानंतर
मी पुन्हा प्रयत्न केला. तो पण मधल्या काळात संस्था विलीन झाल्याकारणानं रेशन दुकानं सांगली जिल्हा गणपती खरेदी विक्री संघ यांच्याकडे ती आली चालवायला. तर त्यावेळा कार्लेकर अध्यक्ष होते त्या संस्थांचे. त्यांनाही माझी परिस्थिती ठोक होती. त्यामुळे बापूसाहेब कार्लेकरांनी मला त्या रेशन दुकानात नोकरी दिली. पुढं 3 वर्ष नोकरी गणपती जिल्हा खरेदी विक्री संघ या रेशन दुकानात नोकरी केली. तीही दुकानं बंद झाली, नोकरी सुटली आणि मग मी ठरवलं की आयुष्यात आता नोकरी करणे नाही. आणि मग त्यातून वृत्तपत्र वाटणे, नंतर पत्रकारिता, आणि पत्रकारिता हा माझ्या सामाजिक जीवनाचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला की पत्रकारितेनं मला सामाजिक प्रतिष्ठा आणि सामाजिक प्रसिद्धी ही मला पत्रकारितेने मिळवून दिली. त्यामुळे तो बापूसाहेब, कोल्हापुरातले तुम्ही कोल्हापुरात काही काळ म्हणजे दीड वर्ष तरुण होतं. आहे, 1.5 वर्ष नोकरी केली. कोल्हापुरातल्या काय आठवणी आहेत का? कोल्हापूर गावाशी सांगलीत मी राहिल्या कारणानं इथं दादात होतो चालू नाही. कोल्हापुरातली सर्वात माझी मोठी आठवण आहे म्हणजे मी जाळपोळ डोळ्याने बघितली. आणि ती आठवण गांधी हत्येच्या आम्ही तिथं होतो त्यावेळेला माझ्या नावावर आजच्यासारखं काही वलन नसल्या कारणानं मॉबमधून 10,000 लोक फिरतात, त्यात मी एक कोणते असेल बोकड त्यापैकी होतं. पण गांधी खून 30 जानेवारीला झाला आणि 31 जानेवारीला प्रथम सर्वात कोल्हापूर पेटलं. महाराष्ट्रात पहिलं ठिकाण गांधी हत्येमुळे हे गेलं असेल तर ते कोल्हापूर. आणखीन सगळा मॉब तिथं आला. त्यांनी प्रथम भालजी पेंढारकरांचा प्रभाकर स्टुडिओ पेटवला. प्रचंड 10-15 एकराचं हे होतं मैदान, पण चारी बाजूनं लोकांनी घेरून त्याला सगळीकडे पेटवून दिला, कडबा आणून टाकला, पेटवला. भालजींनी त्यांच्या सिनेमाच्या ह्याच्याकरता काही हरणं, काही शेळ्या, काही मेंढ्या, अशी काही वासरं होती गायींची, पण ते सगळी उचलून त्यांनी आत टाकले. आणखीन लोकांनी सुद्धा प्राणीसुद्धा मारून प्राणीसुद्धा मारले. आणि तो पूर्णपणे आता पेटला स्टुडिओ. आता तो वाचत नाही हे सिद्ध झाल्यानंतर मग तो मॉब बाहेर पडला. संघाचं कार्यालय खासबागेत होतं ते फोडलं. तिथं त्यांना संघाच्या हिवाळी शिबिराला जे कोण कोण होते त्यांची यादी मिळाली आणि संघाच्या शिबिरातलं सगळं साहित्य रस्त्यावरून जाळलं. तंबू फिंबू काय जे होतं, मंडप बिंडप सगळं. आणि ते जाळल्यानंतर एकाने माईक हातात घेतला, अधिकृतपणे सगळं चाललं होतं जाळपोळ, आणि त्यांनी जाहीर केलं की इतके लोक शाहूपुरीत राहतात, तुमची तुकडी शाहूपुरीत जाईल, त्यांची घरं जाईल. इतके लोक शुक्रवारपेठेत राहतात, तुमची तुकडी जाईल, तिथून तुम्ही जाळपोळ करायची. अशा कोल्हापूर शहराच्या भागवार तुकड्या पाडल्या आणि त्यांनी एकाच वेळा आपापल्या भागातून सगळीकडे जाळपोळ करायची असा निर्णय केला आणि त्याप्रमाणे जाळली. आणि दुपारी 3:30 वाजता कोल्हापुरातल्या प्रत्येक चौकामध्ये बोर्ड होते की ह्या भागात एकाही ब्राह्मणाचे सामान अगर घर जाळण्याचे शिल्लक राहिलेले नाही. पूर्ण राख रांगोळी हा. अशी म्हणजे त्या असा जो इतका असा सगळा विध्वंस झाला त्या काळात कायदा आणि सुव्यवस्था किंवा म्हणजे पारतंत्र्य नाही, त्यावेळा पारतंत्र्य जरी असलं तरी तिथंही असेंब्ली मंत्रिमंडळ होतं, कोल्हापूरला मंत्रिमंडळ होतं. इथं जसं होतं तसं तिथंही होतं. 31 तारखेला पहिल्यांदा तिथं भाजींचा Yes, स्टुडिओ yes. पेटवला आणि 1 तारखेनंतर आजूबाजूची सगळी 1 तारखेला इथं नवा नेता म्हणून तेव्हा एक दैनिक चालत होतं मिरजेला. त्यांनी कोल्हापूर जाळपोळ पूर्णपणे वर्णन सह छापलं 4 पानावर. त्या दैनिक म्हणजे 4 पानाचं, जास्त मोठं असत नव्हतं. चिवटे काढायची मला वाटतं, चिवटे, हां, बाळासाहेब चिवटे त्यांनी ते छापलं. आणि मग ते कोल्हापूरला हे होतं तर आपल्या गावात का होत नाही म्हणून ती जाळपोळ सगळीकडे पसरली. त्यावेळेला मी तिथनं ते रात्री निघून इथं आलेलो होतो. तेव्हा 30ची जाळपोळ मी सांगलीची पाहिली, 1 तारखेची. 1 तारखेची जाळपोळ मी मिरजेची पाहिली. त्यानंतर तिथनं नरसोबावाडीतून आमचं गाव तिथं जाऊन पाहिलं. गावाला 3 गल्ल्या होत्या, त्या गावाच्या तिन्ही गल्ल्या ह्या टोकापासून त्या टोकापासून पूर्णपणे पेटलेला होता. गाव सगळं उतरलेलं होतं आणि ती सगळी जाळपोळ मी डोळ्याने पाहिली होती. पूर्ण गाव जाळलं अशी अवस्था झाली नरसिंहवाडी. काय म्हणजे त्यानंतर काय तिथली स्थिती? काय चित्र म्हणण्यापेक्षा एक होतं, नाही म्हणतं ते शाहू महाराजांच्या काळापासून किंवा त्याच्या आधीच्या काळापासून, पेशवाईच्या उत्तर काळापासून महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण वाद चालू होता. आणि तो वाद निरळ्या कारणानं उफाळून यायचा, थांबायचा. तर महात्मा गांधींचा निमित्त जे मिळालं त्या निमित्ताचा विस्फोट जो झाला त्यामधून त्यांचा खुनी ब्राह्मण निघाला, तर ब्राह्मण संपवून टाका हा त्यातला एकच भाग होता. दुसरं काही कारण नव्हतं. जसं इंदिरा गांधीच्या खुनानंतर झालं की त्यांना गोळी मारणारा कोणते शीख आहे
पण शिखांची कत्तल झाली. इथं ब्राह्मणांची जाळपोळ झाली, कत्तली झाल्या नाहीत. लुटालूट झाली पण. लुटालूट पण भरपूर झाली. घरं आधी लुटली आणि मग पेटली. सांगलीतली काय अवस्था होती? सांगलीला पहिला त्यांचा जसा बालजींचा तिचा राग होता, तसा इथं दुसरा राग ह्यांच्यावर होता, वेळणकरांच्यावर. कारण वेळणकर सावरकरवादी म्हणून प्रसिद्ध होते. त्यानंतर तिथल्या कामगारांना त्रास देतात, त्यांच्याच कामगारांना त्रास देतात म्हणूनही प्रसिद्ध होते. कारण बदलौकिक त्यांनी लोकांनी केलं होतं काय असेल ते. आणि ह्या सगळ्या प्रकरणाच्या आधीच त्यांनी हे केलं होतं, सुवर्ण तुलांत केली. त्यामुळे त्यांच्यावर रागही होता. त्यामुळं पहिल्यांदा त्यांनी गजानन मिल पेटविली आणि नंतर जे आले ते एकदम हार्बर्ट रोडला त्यावेळच्या ह्याच्यातले पुढारी होते, वट्टातच काँग्रेसचे म्हणून पुढारी होते, प्रजा परिषद तुम्ही जे म्हणता ती. आणखीन संस्थान असेंब्लीचे हे पुढारी होते. त्यामुळे गणेश कोंडो गोडबोले हे त्यावेळचं दुसरं जबरदस्त व्यक्तिमत्व, तो पेटविला. आणि मग तो संबंध हार्बर्ट रोड, संबंध मेन रोडचे जिथं होते ते सगळं बराबर एक गाव भाग वगैरे सगळं ह्याच्यात गाव. वाडे वगैरे Yes, खूप सगळं. पेटवून हे केले असेल, राख रांगोळी केली असेल. लोकांना म्हणजे हा मोठा धक्का बसला असणार तेव्हा. म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणजे गाव सोडून जाणं किंवा गाव परागंदा कमी केले. होणं. ह्या सगळ्या वातावरणात सुद्धा सांगली राजसेवेने एक केलं होतं. जो आज तो दरबार हॉल किंवा त्यांच्याकडे आज जो आज राहण्याचा जो भाग शिल्लक आहे, देवघर, दरबार हॉल, अमकं तमकं, त्या सगळा भाग त्याने रिकामी केला. आणि जे लोक निर्वासित झालेले होते या जाळपोळीमुळे 48 सालच्या, त्या सर्वांना सांगितलं निवासाला इथं या. आणि तो सगळा राजवाड्याचा जो भाग आहे आत्ता जो त्यांच्याकडे आहे तो, त्या सर्व भागामध्ये जाळपोळ झालेली जवळ 100-200 कुटुंब तिथं राहत होती. आणि राजसेवेने त्यांची दोनचं जेवण, पाहिजे असले कपडे लत्ते, संस्थांच्या मोठ्या जाडजूड सतरंज्या अंतराल देणे वगैरे सगळी व्यवस्था केली होती. लोकांनी आपापली घरं झोपड्या का होईना उभे करत करत उद्योगधंदे करत लागेपर्यंत जो 6 महिने काळ होता, 6-7 महिने, ते 6-7 महिने जाळपोळीतले निर्वासितांना सांभाळण्याचा उद्योग सांगलीच्या राजसेवाने त्याही परिस्थितीत केला. साधारण हे वातावरण म्हणजे जानेवारीत हा तुम्ही म्हटलं सुरू झालं ह्याच्यातलं, किती काळ होतं असं ह्याच्यातलं? ते वातावरण बरं 7-8-10 महिने टिकून होतं म्हणजे. आणि तो सगळा भाग अजूनही गेला असं मला वाटत नाही. कारण मी माझ्या वार्तापत्र अनेक वेळा लिहित, काँग्रेस विरोधी वार्तापत्र लिहित होतो. अजूनही एखादा त्यातला मनुष्य मला हिरवटपणे बोलतो, बामणा 48 साल विसरू नकोस. त्यामुळे ते सगळं संपलंय असं आज खात्रीनं म्हणता येत नाही. समाजात जातीयतेचं आणि ह्याचं उच्च नीचतेचं आणि ह्याचा भाव उच्च सर्व दूर आहे. नीचतेपेक्षा जाती द्वेष आहेत. उच्च नीचतेचा भाग नाही. मी ब्राह्मण म्हणून श्रीमंत आहे आणि हरिजन म्हणून तो खालसा आहे असा नाही. हे एकमेकांचे द्वेष आहेत. दोन जातीतला द्वेष आहे. पण त्याचे अनेक जणांना चटके बसले. त्या लोकांनी सहनही केले. तुम्ही आता हे सांगत होते की राजेसाहेबांनी या काळात सगळ्या लोकांना मदत केली, हे केली. ही संस्थान म्हणजे तेव्हा म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात झालं तेव्हा टिळक युग संपून गांधी युगाचा हे सुरू झालं आणि गांधींचा अंत झाला, म्हणजे गांधींचा खून झाला. त्यानंतर जे संस्थान विलिनीकरण किंवा असं हे झालं होतं, त्या काय तुमच्या आठवणी आहेत? नाही, संस्थान विलिनीकरण जे झालं नंतरच्या वेळेला लक्षात आलं की हा संबंध पसरलेला रोष आहे, तो रोष सहन होत नाही. त्या राजघराण्यानं आता झेपणं अवघड आहे त्याला. म्हणून त्यातला एक त्यांनी प्रयोग केला होता की सांगली, मिरज, बुधगाव, जमखंडी ही जी 6-7 ह्या भागातली दक्षिण भारतातली संस्थानं होती, त्या सर्वांनी एकत्रित येऊन मिरजेला संस्थानी संघराज्य स्थापण्याचा प्रयत्न केला. विलिनीकरणाला हे नव्हतं त्यांचं, विलिनीकरणात पर्याय त्यांचं म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की लोकशाहीनं कारभार जाईल तोही चालेल. जत संस्थान होतं त्यात विलिनीकरणात ह्या जत औंध वगैरे औंध होतं पण जत नव्हतं. जत ह्या संघ राज्यात नव्हता. तर ह्यांचा संघराज्य स्थापण्याचा ठरलं, निर्णय झाला. त्यामुळे मिरज ही संघराज्याची राजधानी पण ठरली. आणि मिरजेच्या किल्ल्यामध्ये तिथल्या दरबारामध्ये ह्या 8-10 संस्थांचे संस्थानाधिपती जमले. सकाळपासून त्यांची करार मदार, कारभार कसा चालावा, त्या संस्थान संघाच्या प्रमुखाला अधिकार काय, आमका अधिकार, सगळं झाले.
पण हे सगळं आज चालू असताना बाहेरच्या बाजूने वसंतदादांनी आणि रत्नाबा कुंभारने सगळे कार्यकर्त्यांनी गोळा केले आणि संबंध किल्ल्याला प्रचंड मोठ्या संख्येने वेढा घातला आणि आम्हाला संघराज्य नको विलीनीकरण पाहिजे म्हणून घोषणा द्यायला सुरुवात केली. बाहेरनं तर आज त्यांना कळलं की इतक्या मोठ्या वेढ्यातनं आपण बाहेरसुद्धा पडू शकत नाही अशी साज केली. तेव्हा सकाळी 10ला सुरू झालेलं संघराज्य संध्याकाळी 5ला ते बाहेर आले आणि घोषणा केली की आम्ही संघराज्य रद्द केलं आहे, संस्थानाधिकरण आमची सर्वांची मान्यता आहे. संघराज्य फक्त एक 8-10 तास चाललंय. 8-10 तास चाललं. वसंतदादा आणि रत्नप्पांनी वेढा घातला. कार्यकर्त्यांचा वेढा घातला होता. मिरजेच्या भुईकोट किल्ल्यात झाले. हो, असं म्हणून केलेलं वेढा घातला. सांगली संस्थान म्हणजे म्हणजे विलीन हे झालं. 1 तारखेला तुम्ही म्हणता, 3 तारखेला सांगली संस्थान किंवा 3ला मध्यरात्रीनंतर सांगली संस्थान तार पटवून दिलेली आहे. इतकं तार पडलं. स्वातंत्र्याची जेव्हा घोषणा झाली, ब्रिटिशांनी स्वातंत्र्याची घोषणा केली 15 ऑगस्टला. 15 ऑगस्टला, तेव्हा काय सांगलीतलं वातावरण होतं? आणि तेव्हा वातावरण आनंदाचं होतं, उत्साहाचं होतं. एक झालं स्वातंत्र्याच्या वेळा एक तर 2 गोष्टी घडल्या होत्या की आपल्या भागात ती पत्री सरकारची का ज्या म्हणतात ती म्हणजे प्रति सरकारची चळवळ ही मोठी झाली होती. तुफानी सेना या नावाखाली G.D. रावांची एक सेना काम करत होती. नाना पाटील हे त्या सेनेचे प्रमुख म्हणून होते. त्याच्यानंतर त्या स्वातंत्र्याच्यामध्ये भूमिगत राहून ज्यांनी चळवळी केल्या, प्रति सरकार स्थापन केली, त्यामध्ये एक मुख्य जे होते त्याला त्यांना डिक्टेटर असं नाव होतं. तेव्हा यशवंतराव चव्हाण एक डिक्टेटर होते. त्याच्यानंतर कासेगावकर वैद्य दुसरे डिक्टेटर होते. धन्वंतरी कासेगावकर वैद्य हे दुसरे डिक्टेटर होते. त्याच्यानंतर जोशी काका म्हणून इकडे डिक्टेटर होते 32 वेळा. जोशी काका आणखीन बाबूराव चरणकर हे डिक्टेटर होते. इकडं नाना पाटील डिक्टेटर होते, G.D. ला डिक्टेटर होते. आणखीन वाईचे आपले हे किसनवीर आबा हे एक डिक्टेटर होते. विलिनीकरणानंतर ह्यांच्या हाताखालचे असले लोक होते, ह्यांच्यावरची वॉरंट काढली गेली. जे लोक जेलमध्ये पकडले ते सगळे सोडले गेले आणि त्याच्यामुळं तुफानी सेना या नावाखाली सबंध महाराष्ट्रभर 500-700 सेना घेऊन नाना पाटलांनी सगळीकडे यात्रा काढल्या. आणखीन नाना पाटील ज्यावेळेस गावात सभा बसत त्यावेळेस सभेच्या ऐनवेळी क्षणाला कोणतरी शेवटी एखादा टेबल ठेवत काहीतरी ठेवत पण उडी मारून हनुमंतासारखी उडी मारून त्या सभेत येत छड्डू मारत दंडावरचं छड्डू मारत आणि आरे पठ्ठ्या तुफान सेनानो म्हणून लोकांशी बोलत. त्यामुळे त्यावेळचं वातावरण आपला देश स्वतंत्र झाला ह्या भावनेनं व्यापलेलं होतं. गांधी हत्येनंतरचं वातावरण ह्याच्याशी त्या वातावरणाशी काही संबंध नव्हता. तो देश स्वतंत्र झाल्याचा तो आनंदच होता. हे गांधी हत्या प्रकरण हे त्यापासून अलग होतं. सांगली जिल्हा हा पूर्वी म्हणजे स्वतंत्र जिल्हा होण्याची दक्षिण साताराचा भाग होता सगळा. हा दक्षिण सातारा ह्या आता जो जिल्हा आपला आहे ज्याला दक्षिण सातारा म्हटलं नंतर सांगली जिल्हा म्हटलं तर तो आपला जो जिल्हा आहे त्यामध्ये जिल्हा करत असताना वाळवा तालुका, खानापूर तालुका, तासगाव तालुका, आटपाडी, 32 शिराळा इतका सगळा भाग हा मूळ सातारा जिल्ह्यातला आहे. आणि म्हणून सातारा लोकांनी विरोध केला गेला वेगळं नाव दिसावं नाही म्हणून मग तो उत्तर सातारा हा दक्षिण सातारा असा त्या विरोधामुळे नाव झालं. आणि पुढे कधी त्या विरोध बोथट झाला त्यावेळा मग सांगली जिल्हा आणि सातारा जिल्हा पण अध्यक्ष झाले. पण तो दक्षिण सातारा म्हणजे साताऱ्याचा भाग एवढा करता म्हणजे साताऱ्याच्या लोकांनी जिल्हा वेगळा करा पण सातारा जिवंत राहिला पाहिजे म्हटलं म्हणून तो दक्षिण सातारा. स्वातंत्र्य लढ्यात म्हणजे हा सातारला किंवा जागृत सातारा म्हणजे हा जो सगळा तुम्ही आता नावं सांगितली की नागनाथ अण्णा असोत, वसंतदादा पाटील असोत, धोंडीराम माळी असोत, G.D. लाड असोत, किसनवीर असोत, असे धन्वंतरी दादा असोत, बर्डे मास्तर, खूप असा जे मोठी यादी आहे. आणि मोठं असं भूमिगत आंदोलन होतं, बाकी मोर्चे होते. त्या काळात काही मोर्चांच्यावर गोळीबार झाला. तासगावातला मोर्चा असो, इस्लामपूरचा मोर्चा असो, वडूजचा असो, काय तुमच्या आठवणी काय आहेत? हे तासगाव आणखीन कराड इथले दोन्ही मोर्चे यशस्वी झाले. तिथले तहसीलदार जे होते ते बाहेर आले. त्यांनी डोक्यावर गांधी टोपी घातली, युनियन जॅक इंग्रजी निशाणावर खाली उतरवलं, तिरंगी झेंडा आपल्या हाताने चढवला आणि भारत माता की जय म्हणून घोषणा दिली. त्यामुळं हे कराड आणि तासगाव या ठिकाणी यशस्वी झाले आणि त्यामुळे एक उत्साह आला होता
चळवळीतल्या लोकांना की ह्या वेळेस तहसीलदार शरण आला तर आमचं राज्य सुरू झालं होतं. म्हणून मग ते तासगाव मोर्चा काढला आणि मोठा मोर्चा काढला. त्या 2 ठिकाणी गोळीबार झाले आणि इथंही हुतात्मा झाले 2 जण, तिकडे 7 जण हुतात्मा झाले. इस्लामपूरला 2 होतात मला. 2 हुतात्मा इस्लामपूरला झाले. हां. आणि मला वाटतं किर्लोस्करवाडीचं पंड्या म्हणून पंड्या म्हणून इंजिनियर पंड्या हां. आणखी कोणते आहेत. तर ते त्याच्यामुळं मग नंतर ते मोर्चे काढायचे आणि आम्ही हत्या करून घ्यायच्या म्हणून तो थांबलं. आणि मग त्यातनं रूळ उखडणे, रेल्वे पाडणे, तारा यंत्र तोडणे आणि शेवटी ते नंदुरबार धुळ्याचे खजिने लुटणे. धुळ्याचा खजिना लुटला होता. धुळ्याचा नंदुरबार 2 ठिकाणी खजिने लुटले. असा तो प्रकार. मग त्या काळात म्हणजे हे सगळे भूमिगत काम करत असताना गोव्यातून बंदुका, काडतूस किंवा काय हे आणणं वगैरे, स्वातंत्र्य चळवळीला आणलं. पुरवणं, हे करणं, याच्याशी हत्यारं नाहीत हा ह्या सगळ्या प्रतिसंघाचा मोठा प्रश्न होता. पण त्यांनी मग ते गोव्यात सर्रास मिळतात म्हटल्यानंतर हे दरोडे जे घातले ते ना, म्हणजे धुळ्याचा खजिना लुटला, आणखीन नंदुरबारचा खजिना लुटला, त्यातला आलेला बराचसा पैसा त्याने मग हत्यारं खरेदी करणे सरळ. आणखीन एखादी म्हातारी बाई गाठणे प्रवासाची, खात्रीची, विश्वासाची, त्याला एक वळकडी बांधून त्यात ते हत्यार बसवणे, तिची वळकडी म्हणून त्या आपल्या एक कार्यकर्ता लांब बाजूला बसवणे आणि ती हत्यार रेल्वेतनं सरळ इथपर्यंत आणणे. ती कार्यकर्त्याने ती वळकडी बाहेर नेली की ती बाहेर निघून जाणे. त्या काळात प्रभात फेऱ्या वगैरे अशा निघायच्या. त्या निघाय प्रभात फेऱ्या निघायच्या, संध्याकाळी मोर्चे निघायचे, सगळे निघायचे. म्हणजे काँग्रेसचंही भरपूर असं जोरदार वातावरण होतं. ते वातावरण होतं. आणि काँग्रेसचं म्हणून जरी असलं तरी लोकांना शेवटी आपल्या देशात स्वातंत्र्याकरता चालतंय ह्याच्याबद्दल त्यावेळेला होते मतभेद. RSS संघ, हिंदू महासभा संघ, काँग्रेसचे मतभेद होते. पण शेवटी देशाच्या स्वातंत्र्याच्या फेऱ्या निघाल्या, त्यात लोक कौतुकानं जायचे, बसायचे, मग यात गेलं पाहिजे म्हणून जायचे. त्यामुळे ते वातावरण असं भारलेलं वातावरण होतं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे याच्याकरता म्हणून भारलेलं वातावरण होतं. त्याकरता लोक आनंदानं त्यात सहभागी व्हायचे. भाषणं वगैरे जोरात व्हायची. भाषणं जोरात व्हायची. तेव्हा वक्ते म्हणून कोण प्रसिद्ध होते? त्याला काका गडगेल नंबर 1 स्वातंत्र्य काळातला. श्रीपाद अमृत डांगे हेही वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. बाबूराव पंढरपूरचे बडवे हे होते. वि. पागे होते. असे 5-6 वक्ते आपल्याकडे प्रसिद्ध होते. शंकरराव मोरे प्रसिद्ध होते वक्ते म्हणून. स्वामी रामानंद भारती वगैरे. रामानंद भारती वगैरे होते, पण ते होते म्हणजे वक्ते म्हणून फळातले. ते ह्या सांगली जिल्ह्याच्या ऑर्गनायझेशनला चांगले होते, चळवळीला चांगले होते. पण फळातले मी नावं सांगितली हे फळातले वक्ते होते. नाना पाटलांच्या केव्हाही उभे करायला बोलला. आणि लोक म्हणजे असं अगदी मांडी घालून सतरंजा. पावा गाडगे वक्ते होते, त्याला प्रसिद्ध होते. पावा गाडगे मी लोकमान्यचे संपादक. सका पाटील प्रसिद्ध होता वक्ता म्हणून. पण हे सगळे, आणि मला वाटतं याच काळात कामगार चळवळ आणि हे पण म्हणजे महाराष्ट्रात जरा बऱ्यापैकी म्हणजे धरत होते. कामगार चळवळ नंतर म्हणजे महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर 1 वर्ष राज्य स्थिर झाल्यानंतर मग कामगार प्रश्न. तोपर्यंत जोपर्यंत स्वातंत्र्य नव्हतं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे पहिल्या 1 वर्षाचं वातावरण होतं, त्या वातावरणामध्ये कुठल्याच चळवळी फारशा नव्हत्या. आपला ते सुरळीत चालला पाहिजे असंच होतं. ज्यावेळेला हे राजकीय मतभेद सुरू झाले, शेका पक्ष बाजूला झाला, हिंदू महासभापूर्वी काँग्रेसच्या अंतर्गत होती ती बाजूला झाली, समाजवादी बाजूला झाले, मग त्यातनं या बाकीच्या चळवळी निर्माण झाल्या. तोपर्यंत काँग्रेस ही देशाच्या स्वातंत्र्याकरता सर्वांचं एक व्यासपीठ. हे काँग्रेसच्या मंडपातच दुसऱ्या दिवशी एका बाजूला हिंदू महासभेचं अधिवेशन चालायचं, दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्षाचं अधिवेशन चालायचं, तिसऱ्या बाजूला शेका पक्षाचं अधिवेशन चालायचं आणि परत संध्याकाळी काँग्रेसला चालायची.